एकंदरीत वातावरण पाहिलं असता त्यांच्या पत्नी ह्या नगराध्यक्ष आहेत आणि नगर परिषदमध्ये जर त्यांना विकासात्मक कामं करायची असतील तर सत्तेसोबत जुळणं हे त्यांना गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर सुधाकर भापसाकडे यांची राजकीय सुरुवात ही शिवसेनेपासूनच झाली. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला प्रकाश पाटील भापसाकडे सेनेमध्ये होते आणि त्यांच्यासोबतच सुधाकर भापसाकडे होते. माणसाला ज्या पक्षाने भरभरून दिलेला आहे तो पक्ष कोणीही सोडू नये, परंतु तत्वनिष्ठता आज राजकारणामध्ये नाही. नमस्कार, आदाब, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, विदर्भ शासन न्यूज सह सह्याद्री माझा न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहित आहे की आज दर्यापूर शहरामध्ये एक राजकीय भूकंप आलेला आहे आणि नुकतेच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भापसाकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. या निमित्ताने आपण श्री गणेशजी रेखे, माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष आणि विद्यमान अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशजी रेखे आपल्या चॅनलला जोडलेले आहे. तर या जो भूकंप आपल्याला राजकीय भूकंप दर्यापूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व तुमचा विदर्भ शासन आणि सह्याद्री माझा न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद विदर्भ शासन आणि सह्याद्री माझाचे जी तुम्ही मला माझे विचार व्यक्त करण्याकरिता संधी देता. धन्यवाद भाऊ. माझा सर्वप्रथम प्रश्न असा आहे की नुकतेच सुधाकर पाटील भापसाकडे, मला पण माहिती आहे आणि पूर्ण दर्यापूर शहराला माहिती आहे, त्यांनी आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तुम्ही या राजीनाम्याला कसं पाहता? सध्या कसं आहे की महाराष्ट्रामध्ये पक्षांतर करणे हा एक ट्रेंड चालतो आहे. सत्तेसोबत जुळण्याचं कोणाचीही इच्छा असते आणि सुधाकर पाटलांबद्दल बोलायचं झालं तर बच्चू कडू ज्यावेळेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले तेव्हापासूनच देशमुख जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत त्यांचा दुरावा निर्माण झाला आणि गैरविश्वास निर्माण झाला आणि तेव्हापासून सुधाकर पाटलाच्या बाबतीत थोडीशी एक सावध वागणूक काँग्रेसमध्ये देण्यात येत होती त्यांना. आणि आता मध्यंतरी ज्या काही निवडणुका वगैरे झाल्या, वास्तविक कोणताही पक्ष असो त्या पक्षाने त्या तालुक्याची जबाबदारी किंवा जिल्ह्याची जबाबदारी ज्याच्याकडे दिलेली असेल त्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये नियुक्त्या केल्या पाहिजे, परंतु तसे घडले नाही. आणि मग त्यामुळे सुधाकर पाटलांनी हा राजीनामा दिलेला आहे. तर यात काही असं गौण आहे असं मला वाटतं. सुधाकर पाटलांनी फक्त तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, त्यांनी अजूनपर्यंत काँग्रेसला सोडती दिलेली नाही. यावर तुम्ही काय म्हणता? नाही, एकंदरीत वातावरण पाहिलं असता त्यांच्या पत्नी ह्या नगराध्यक्ष आहेत आणि नगर परिषदमध्ये जर त्यांना विकासात्मक कामं करायची असतील तर सत्तेसोबत जुळणं हे त्यांना गरजेचं आहे. परंतु सत्तेमध्ये जात असताना ती कोण्या पक्षासोबत जातात हाही एक प्रश्न आहे आणि बहुतांशी ते बच्चू कडूमुळे शिंदे सेनेकडे जातील असा माझा एक अंदाज आहे. पण हा निर्णय घेत असताना त्यांना हेही पाहावं लागेल की त्यांच्यासोबत किती नगरसेवक आहेत हे सुद्धा त्यांना पाहणं आवश्यक आहे. भाऊ, तुम्ही शिवसेना शिंदे गटाचं नाव घेतलं, तर माझं हे म्हणणं आहे की सुधाकर पाटीलचा एक चेहरा जी आहे सेक्युलरिझमचा चेहरा आहे आणि काँग्रेसची विचारधारा आणि शिवसेना शिंदे सेनेची विचारधारा ही वेगळी वेगळी आहे. याने तुम्ही कसं पाहणार आहे? आजकाल काय आहे की सेक्युलरिझम हा शब्द फक्त वाक्प्रचारासाठी आहे, प्रत्यक्षात तसं काहीही नाही. मुस्लिम समाजाचे लोक किंवा बौद्ध समाजाचे लोक भाजपमध्येही आहेत, शिंदे सेनेमध्येही आहेत. तुमचे औरंगाबादचे आमदार सत्ता काय अब्दुल सत्ता ते शिंदे सेनेचे आमदार आहेत. त्याच्यामुळे सेक्युलरिझम वगैरे हा ते विषय नाही आहे. आणि मुळात आपण जर पाहिलं तर सुधाकर भापसाकडे यांची राजकीय सुरुवात ही शिवसेनेपासूनच झालेली आहे. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला प्रकाश पाटील भापसाकडे सेनेमध्ये होते आणि त्यांच्यासोबतच सुधाकर भापसाकडे होते.
परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लोक वेगवेगळे झालेत, काही मतांतर झालेत त्याच्याशी. आणि मग सुधाकर पाटील काँग्रेसमध्ये प्रकाश पाटीलही आले होते, परंतु नंतर त्यांनी पुन्हा बदल केला आणि ते भाजपमध्ये गेले. पण दरम्यानच्या काळामध्ये सुधाकर पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यामध्ये काही मतांतर झाल्यामुळे सुधाकर पाटलांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा हा निर्णय घेतला. याचा अर्थ असा होत नाही की ते सेक्युलर पाटील आहेत. भाऊ, माझा एक प्रश्न असा होता का तुम्ही म्हटलं ते जर शिवसेना शिंदे सेनामध्ये गेले जगाकडे भासले आणि नुकतेच जे आहे दर्यापुरातले दिग्गज नेते यांनी नुकतेच शिवसेना शिंदेमध्ये आपला प्रवेश घेतलेला आहे, तर तुम्हाला असं वाटत नाही का त्यांचा वर्चस्व प्रश्न पण आपला निर्माण होणार आहे? कसं आहे, प्रत्येकाला आपापलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. वर्चस्व नुसतं असं दाखवल्याने होत नाही. तुमच्यामध्ये ते जनमत किती आहे हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आपण जर पाहिले सुधाकर पाटलांमध्ये जनमत खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे वर्चस्वाचा वगैरे काही भानगड अशी होईल असं मला वाटत नाही. सुधाकर पाटील भाजपने मध्यंतरी एका चॅनलशी बोलताना खासदार बळवंत वानखडे यांचं नाव घेतलं, यांची मुळे मी काँग्रेस सोडत आहे. याला तुम्ही कसं पाहता? कसं आहे की खासदार बळवंत वानखडे आणि इंगणीकर हा एक असा दर्यापूरच्या ह्याच्यामध्ये एक वेगळा गट तयार झाला. दुसरी गोष्ट अशी की यशोमतीताई ठाकूर आणि बबलू देशमुख सुधाकर पाटलापेक्षा त्यांना महत्वाचे वाटतात बळवंत वानखडे, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या बाजूने आपली भूमिका ठेवली. त्याचा त्रास सुधाकर पाटलांना व्हायला लागला, म्हणून सुधाकर पाटलांकडे बळवंतरावचं नाव आहे. त्यांनी अजून नुकतेच एक प्रतिक्रिया दिली होती का बाळासाहेब भुंगीकर आणि श्री सुधाकर पाटील भाजपे यांच्यामध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी कुठेतरी गैरसमज टाकून दुरावा निर्माण केला. याला तुम्ही कसं पाहता? कोणी कोणामध्ये गैरसमज टाकू शकते याला ते मी मानत नाही. परंतु जेव्हा मनुष्य एखाद्या निर्णयाला जातो आणि त्यावेळेला मग तो दोष कोणावरती लावायचा म्हणून ते दोष लावला गेला. तो वास्तविक इंगणीकर यांना भविष्यात दर्यापूर मतदारसंघ हा विधानसभेकरिता मोकळा होता आहे, आणि मग भाजपमध्ये माझ्यापेक्षा कोणी सक्षम असा उमेदवार विधानसभेकरता असणार नाही या उद्देशाने, आणि त्यांनी निवडणूक लढवली आहे. आठवड्यामध्ये त्यांना पराजय झाला होता. जेव्हा प्रकाश पाटील वारसाकडे काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेला उद्धव ठाकरेच्या शिंदे सेनेकडून बाळासाहेब इंगणीकर यांनी निवडणूक लढवली होती. वर आठवड्यानंतर त्यांचा 4.5 मतांनीच पराजय झाला होता. त्यामुळे त्यांनी मी पुन्हा एकदा आमदारकीच्या रेसमध्ये असावं अशी अपेक्षा ठेवून त्यांनी हे पक्षांतर केलं असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. हो, तर तुमच्या मताने सुधाकर पाटलांना शिवसेना शिंदेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे काय आणि काँग्रेसला सुशक्ती दिली पाहिजे काय? तुमचं व्यक्तिगत मत काय आहे? माझं व्यक्तिगत मत असं आहे की माणसाला ज्या पक्षांनी भरभरून दिलेला आहे तो पक्ष कोणीही सोडू नये, परंतु तत्वनिष्ठता आज राजकारणामध्ये नाही. प्रत्येक जण आपापला स्वार्थ पाहतो. सुधाकर भावसाहेबांना सुद्धा असं वाटत आहे की भविष्यामध्ये मी त्या आमदारकीच्या शिंदे सेनेकडून असेल, कारण शिंदे सेनेकडेच हा मतदारसंघ होता. कॅप्टन पी.जी. कौसू इथे शिंदे सेनेकडून घडले होते. त्यामुळे एक तोही भाग आहे. आणि दुसरी गोष्ट नगर परिषदेमध्ये फंड्स वगैरे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुधाकर पाटलांनी हे पाऊल उचललं असावं असं माझं मत आहे. आणि त्यामध्ये आता सध्या मोठे मोठे आमदार खासदार पक्ष सोडून इकडचे तिकडे उड्या मारताय. त्यामुळे सुधाकर पाटलांनी केलं त्यात गैर काय? इंगणीकर भविष्यात काँग्रेसमध्ये आले तर कोणाला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. म्हणजे तुम्ही एवढं ठामपणा एवढा कॉन्फिडन्सने कसं सांगता की तुम्ही बाळासाहेब इंगणीकर काँग्रेसमध्ये येणार बॅक टू पवेलियन? समजा जर युती राहिली तर दर्यापूर मतदारसंघ हा शिंदे सेनेकडे राहील.
भाजपला चान्स मिळणार नाही. एवढं समजणे एक पत्र बाळासाहेब इंगळकर राजकारणी आहेतच. त्याच्यामुळे ते परत काँग्रेसमध्ये येतील असा माझा अंदाज आहे. असं तुमचं व्यक्तिगत मत आहे. असं माझं बाळासाहेब इंगळेकर परत काँग्रेस. हो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळामध्ये दिलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. हे होते श्री गणेशजी रेखे. आपल्या चॅनलचा आभारी आहे. हे होते गणेशजी रेखे. यांनी आपले मत जे आहे आमच्या चॅनलला ठेवले. मी नावेद सय्यद, विदर्भ शासनसह सह्याद्री माझा न्यूज, दर्यापूर. धन्यवाद.